नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी डॉक्टर दत्तात्रय गावडे, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव. आपण जी आंबा पिकाची सिरीज चालू केलेली आहे त्याच्यामध्ये आपण आंबा बाग सल्ला म्हणून वेगवेगळ्या विषयावर आपण आता माहिती बघितलेलीच आहेत. आणि त्याच्यातलं जर बघितलं तर आपण आत्ता आंबा बागेतील कीड रोगाचं सुद्धा आपण त्याच्यामध्ये सिरीजमध्ये आपण टाकत आहोत. मग आंबा बागेचा सल्ला मोहर येण्याच्या अगोदर असो, मोहर यायच्या टायमात असो आणि मोहर आल्याच्या नंतर किंवा मोहरावर येणारे जे काही बाकीचे कीड रोग आहेत किंवा बाकीचे येणाऱ्या रोगांचा आपण ती माहिती ह्या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत. तर त्यातलाच एक भाग म्हणून आंबा पिकातला आपण आज आंबा पिकाच्या पानावर येणारी लीप वेबर आपण ह्याच्यावर माहिती ह्या चॅनलमध्ये बघणार आहोत. आणि मग ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर लीप वेबरमध्ये जर आंब्याच्या ह्याच्यात आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत. तर शेतकरी बंधूंना तत्पूर्वी आपण जर ह्या चॅनलला नवीन असाल तर आपण चॅनलला लाईक, सबस्क्राईब, माहिती आवडल्यास कॉमेंट्स आणि जे आंबा बागायतदार शेतकरी आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं काम करावे. किंवा ह्या बाकीच्या ज्या कीड रोगाची माहिती आहे किंवा बाकीची आंबाची माहिती आहे हे आपण शेतकऱ्यापर्यंत ह्या माध्यमातून करणार आहोत. तर त्यातलं आपण आज बघणार आहोत आंबा पिकावर येणारी ही मोठ्या प्रमाणातली समस्या म्हणजे लीप वेबर. ही आपल्याकडे जर बघितलं तर बऱ्याच भागामध्ये किंवा बऱ्याच आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वच भागामध्ये हे आंबा पिकावर असे हे लीप वेबरचा प्रादुर्भाव झालेला दिसून येत आहे. आणि मग हा लीप वेबर जर आंबा पिकावर आला तर तो सुरुवातीला काय करतो की पानं गुंडाळल्यासारखे किंवा पानं गुंडाळणारी आळी असं ह्याला म्हटलं जातं. आणि ही जरी दुय्यम स्वरूपाची असली तरी हल्ली ह्या किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आपल्याकडे झालेला आहे. आता इथं ह्या बागेवर तुम्ही दिसतात की ह्या झाडाला जवळपास बऱ्यापैकी सगळीकडे हा प्रादुर्भाव झालेला आहे. आणि ही जाळी तयार होऊन आपल्याला ह्या किडीची तीव्रता सुद्धा लक्षात येते. पानामधला सगळा ते रस शोषून घेते, त्याचबरोबर ते पानं गुंडाळते आणि मग हे पानं जे आहेत हे जाळीदार पूर्ण म्हणजे त्याच्यातलं क्लोरोफिल सगळं काढलेलं जातं. आणि मग त्याच्यामुळं काय होतं की आपलं जे आंब्याचं जे नुकसान आहे ते पूर्ण होतं. आता ह्याच्यामध्ये बघताना आपण की वर सगळ्या शेंडा बिंडा सुद्धा ह्या आळीनी ह्या पानं गुंडाळून ते खाऊन त्यातला रस शोषून हे सगळं आपल्याला ह्याच्यामध्ये दिसतंय. काही भागामध्ये जर बघितलं तर ह्या किडीमुळं 35% नुकसान झाल्याची नोंद सुद्धा झालेली आहेत. आणि मग ह्याचं जर बघितलं तर शास्त्रीय नाव जे आहे ऑर्थोगा एक्सोनॉसिया असं ह्याचं आहे. आणि ही आंबा बरोबर काजू पिकावर सुद्धा उपजीविका करते. आता ह्याची ओळख कशी झाली पाहिजे आपल्याला किंवा त्याचा जीवनक्रम सुद्धा लक्षात आला पाहिजे शेतकरी बंधूंना. तर प्रथमतः ही अंडी अवस्थेत असते. ह्याच्यात दिसन आपल्याला ह्याच्यामध्ये तुम्हाला की अंडे बारीक 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 त्याच्यात असते. तर मादी पतंग जी आहे हे पानाच्या खालच्या पृष्ठभागावर अंडे देते. आणि मग हे अंडे सरासरी त्याचं जर बघितलं मादी पतंग आपल्या संपूर्ण जीवनकाळ सरासरी 57 ते 61 अंडे देऊ शकते. आणि असे ह्याच्यात आहे. आणि अंडे साधारणतः 3 ते 9 दिवसामध्ये हे उबतात. ह्याच्यानंतर आळी तयार होते आणि नुकत्याच उगवलेल्या आळ्या गुलाबी ते फिक्कट हिरव्या रंगाच्या असून डोके तपकिरी रंगाचे असते. आळीचे एकूण 7 अवस्था असतात म्हणजे 7 इन्स्टार लार्वा मधून त्या आळ्या त्याचे जीवनक्रम पूर्ण करतात. हिरवट करड्या रंगाचे असून डोके गडद तपकिरी असते. त्याचबरोबर जर पूर्ण झालेली जी आळी आहे ही आपल्या ह्याच्यावर झाडावर आपल्या प्रादुर्भाव करते. साधारणतः जर बघितली तर ही जी अवस्था 40 ते 42 दिवसाची ही जी आळीची अवस्था आहे. ह्याच्यानंतर ती कोस अवस्थेत जाते. पूर्ण वाढ झालेली आळी ही जाळीने गुंडाळलेल्या पानाच्या आत रेशम किंवा मजबूत कोस तयार करते आणि या कोशावर आळीची जुनी कात व विष्ठा चिकटलेली दिसते. आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये दिसन बघा, ह्याच्यामध्ये तुम्हाला मध्ये आतमध्ये विष्ठा दिसलेली कोस गडद तपकिरी रंगाचा असून तो पुढील बाजूस रुंद व मागील बाजूस निमुळता सुद्धा असतो. आणि साधारणतः जर कोसची अवस्था बघितली तर 11 ते 15 दिवसाचीच कोसची अवस्था असते. आणि ह्याच्यानंतर हा कोस प्रौढ अवस्थेत जातो म्हणजे पतंग अवस्थेत. प्रौढ कीटक मध्यम आकाराचा करड्या रंगाचा पतंग असतो. त्याचे पुढील पंख तपकिरी रंगाचे तर मागील पंख फिक्कट पांढऱ्या रंगाचे असतात. जर बघितलं तर प्रौढ पतंग साधारणतः 4 ते 5 दिवस जिवंत राहतो.
किडीचा संपूर्ण जीवनक्रम 58 ते 62 दिवसामध्ये तो पूर्ण होतो. आता ह्याच्यानंतर आपल्याला नुकसानीचा स्वरूप सुद्धा एक लक्षात आलं पाहिजे. सुरुवातीच्या अवस्थेमध्ये आपल्याला हे लहान आळ्या पानाच्या वरच्या पृष्ठभागावरील हिरवा भाग म्हणजे पानाचा जो वरचा भाग आहे म्हणजे क्लोरोफिल हे खात्यात आणि त्याच्यानंतर खरडून खातात. त्यामुळे पानावर पांडुरके किंवा करडे टिपके दिसू लागतात. तिसऱ्या अवस्थेपासून आळ्या रेशीम सदृश्य धाग्याच्या सहाय्याने सुरुवातीला 3 ते 4 पाने एकत्र गुंडाळून जाळी तयार करतात. जसा किडीचा प्रादुर्भाव वाढत जातो तसा तसा आळ्या शेजारच्या पानावर स्थलांतरित करतात व आधीच्या जाळ्याने नवीन पाने सोडून मोठ्या आकाराचे जाळे निर्माण तयार करतात. आणि मग ह्या जाळ्याचा आत राहून आळ्या पानाचा म्हणजे आतल्या ज्या उती आहेत त्या कुरतडून खातात. जाळ्याच्या आत आळ्या अत्यंत सक्रिय असून संरक्षणासाठी व हालचालीसाठी रेशीम धाग्याच्या बोगद्यासारखा तयार वाटा तयार करतात आणि त्यामध्ये सहजपणे लपतात व बाह्य परिस्थितीमधून जर बघितलं तर ते झाड दुरून पाहिल्या जळाल्यासारखे दिसून येते. तर जवळून निरीक्षण केल्यास पाने सुकलेले आणि त्याचबरोबर जाळीने गुंडाळलेले व आळीच्या विष्ठेने भरलेले आढळते. आपल्याला ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दिसन क्लिअर कट ते कसं विष्ठेने भरलेलं आहे. या किडीमुळे फुलावर प्रतिकूल परिणाम होतो. तसेच नवीन पालवी नवीन फुटव्यांची वाढ पूर्णपणे थांबली जाते. अनुकूल वातावरण या किडीमुळे होणाऱ्या उत्पादनात नुकसानीमध्ये 35% नोंद असल्याची सुद्धा आपल्याला जाणवलेली आहे. आता याचं व्यवस्थापन कसं करायचं तर सुरुवातीला आपल्याला हे बघताना इथं दिसतंय आपल्याला की मोठ्या प्रमाणात ह्या आळीचा कसा म्हणजे पूर्ण गुंडाळलेला आहे. हे पानं सगळे खाल्लेले आहेत. याच्यामध्ये इथं विष्ठा पडलेली आहे सगळी. आणि मग ह्याचं व्यवस्थापनासाठी आपल्याला जाळी केलेले पाणी आळी व कोश यासह काढून गोळा करून नष्ट करावे. त्याचबरोबर जे काळी भुंगा किंवा बाकीचं जे काही असेल तिथं म्हणजे पूर्ण ते बाधित झालेले हे सगळं जमा करून आपल्याला नष्ट करायचं. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्याला ह्याच्यामध्ये काही जैविक कीटकनाशक जे आहेत मग त्याच्यामध्ये बॅसिलस थिओरंजेनेसिस बीटी म्हणून जे आहे हे सुद्धा आपण 2 ग्रॅम प्रति लिटर पाण्याने फवारू शकतात. त्याचबरोबर जर बघितलं तर आपल्याला आपल्या आंबा बागेमध्ये लाईट ट्रॅप किंवा सोलार ट्रॅप हे सुद्धा लावले पाहिजेत. त्याच्यामुळे जे अडल्ट अवस्थेमधले जे हे आहेत हे आपल्याला तिथं कंट्रोल करता येतं. आणि त्याचबरोबर बायोपेस्टिसाईडचा जेवढा वापर करता येईल तेवढा शेतकरी बंधूंनी ह्याच्यामध्ये करावे. मग निंबोळी अर्क असो बीटी असो अशा काही म्हणजे जैविक कीटकनाशक आहेत ह्याचा वापर जास्तीत जास्त करावा. जर आपल्याला ह्याच्यामध्ये काही म्हणजे रासायनिक कीटकनाशक वापरायचे असले तर आंतरप्रवाही कीटकनाशक जे आहेत ह्याचा वापर करावा किंवा जे कॅटरपिलर कंट्रोल करण्यासाठी आहेत ते मग त्याच्यामध्ये लॅम्बडा सायहॅलोथिन सुद्धा आपलं आंबा बागेसाठी म्हणजे शिफारशीत आहे. त्याचबरोबर क्लोरोफॉरिफॉस सुद्धा आहे. जे कीटकनाशक आहे ह्याचा वापर करून आपण मग त्याच्यामध्ये लॅम्बडा सायहॅलोथिन 2 मिली प्रति लिटर पाण्याने त्याचबरोबर क्लोरोफॉरिफॉस 2 आहेत ह्याचा वापर जर आपण करून ह्या किडीचं जर व्यवस्थापन व्यवस्थितरित्या जर आपण केलं तर म्हणजे हे करता येईल व्यवस्थापन. आणि विशेष म्हणजे जर बघितलं आपण तर ह्या किडीच्या नियंत्रणासाठी म्हणजे शेतकऱ्यांनी प्रथमतः व्यवस्थितरित्या प्रादुर्भाव सर्वे करून ह्याची काळजी घेणं गरजेचं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जर प्रादुर्भाव दिसला तर सुरुवातीच्या स्टेजला आपण ह्याचं व्यवस्थापन जर व्यवस्थितपणे केलं तर आपल्याला ह्याचं व्यवस्थितरित्या नियंत्रण करता येणार आहे. तर शेतकरी बंधूंना माझी एक परत विनंती आहे की जर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये माहिती आवडल्यास आपण लाईक सबस्क्राईब व त्याचबरोबर आंबा बागायतदारांना ती माहिती पोहोचावी अशी मी आपल्याला विनंती करतो. ह्या चॅनलच्या माध्यमातून आपल्याला आंबा बागेची वेगवेगळ्या स्टेजची माहिती कीड रोगांची माहिती आणि त्याचबरोबर जर बघितलं तर म्हणजे मोहर संरक्षण किंवा बाकीच्या सुद्धा आपल्याला ह्याच्यातून माहिती दिली जाणार आहे. तर माहिती आवडल्यास नक्की शेतकरी बंधू कॉमेंट्स आणि फॉरवर्ड करावी अशी मी विनंती करतो. आणि आंबा बागेची सिरीज आपली ही अशीच चालू राहणार आहे आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी ह्याच्यावर मार्गदर्शन केलं जाणार आहे. धन्यवाद.